नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर सुमित कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असलेल्या जवळपास 700 कामगारांना घरी बसवण्यात आले आहे. चेन्नई पॅटर्न समितीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आली आहे. जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सुमित कंपनीने जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर आम्ही सुमित कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. आज सकाळी सफाई कामगारांचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर धडकला आहे. आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न समिती या ठेकेदाराला दिले आहे, पण त्या चेन्नई पॅटर्नचे नियोजन शून्य आहे. 23 तारखेला 200 कामगार घरी बसवले आहेत. त्यानंतर या येत्या 30 तारखेला संपणार आहे. संपूर्ण कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्ट आला आहे, त्याला काम करू देणार नाही. आम्ही कोर्टात गेलो होतो, कोर्टातून ऑर्डर आली आहे. तो कॉन्ट्रॅक्टर जर कोणी असला तरी कामगार हे जुनेच असतील. जवळजवळ 600 कामगार घरी बसवले आहेत. नवी कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसे घेतोय. जर या येत्या 30 तारखेला सगळा ठेका संपुष्टात आला नाही तर चेन्नई ठेका चालू होऊ देणार. 1400 कामगार आहेत. कामगारांची ऑर्डर आणलेली आहे. जर त्या ऑर्डरप्रमाणे त्या सुमित कंपनीने माझ्या कामगारांना घेतले नाही तर याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हा घनकचरा विभाग ठेका चालवून दाखवावा. मग मनसे काय आहे हे दाखवून देईल. तसे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागाचा ठेका हा चेन्नई पॅटर्न ह्या ठेकेदार सुमित ह्या ठेकेदाराला दिलेला आहे. पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे. 23 तारखेला 200 कामगार घरी बसवलेले आहेत. त्यानंतर ह्या येत्या 30 तारखेला संपूर्ण सुमित मध्ये जे आपण शुक्रवारचा ठेका 30 तारखेला संपणार आहे. त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे त्याला काम करू देणार नाही. आम्ही कोर्टात गेलेलो आहे. कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राहतील, असं त्यांनी काही केले नाही. बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेलं आहे. जवळ 600 कामगार घरी बसवलेले आहेत. नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतोय. जर ह्या येत्या 30 तारखेला सगळा ठेका संपुष्टात आला तर चेन्नईचा ठेका मी चालू होऊ देणार नाही. 1400 कामगार आहेत. 1400 कामगाराची मी ऑर्डर आणलेली आहे. जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमितने माझ्या कामगारांना घेतलं नाही तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनकचरा विभाग ठेका चालवून दाखवा. मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी. तर या होत्या शहरातील काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.